नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण वन टक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग बघणार आहोत। हा ब्लाउज बिगिनरसाठी खूप महत्त्वाचा ब्लाउज आहे। यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। आपल्याला डाट किती घ्यायचा आहे, साईजनुसार डाटमध्ये काय चेंजेस करायचे आहे, आर्महोलमध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तुम्हाला नेक पॅटर्न जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय चेंजेस करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की आपण जेव्हा ड्राफ्टिंग करत असतो तेव्हा आपल्याला क्लिअरिटी हवी असेल की आपल्याला कोणत्या पद्धतीचा ब्लाउज शिवायचा आहे आणि त्याच्यानंतर वन डाट आपण जर शिवत असेल तर आपल्याला नेकचा पॅटर्न कोणता आहे, आपला स्क्वेअर आहे, नेक आहे, तर आपल्याला त्यानुसार तुम्हाला काय चेंजेस करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये वन टक्स ब्लाउजची ड्राफ्टिंगची पूर्ण डिटेल माहिती इथे मिळणार आहे। चला आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण मेजरमेंट बघूया। फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच, बॅकची लेंथ आहे 14 इंच, शोल्डर आहे आपलं 14.5 इंच, रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, चेस्ट आहे आपली 34 इंच, वेस्ट आहे 27 इंच, शोल्डर टू एपेक्स 10 इंच, एपेक्स टू एपेक्स 7 इंच, फ्रंटचा नेक हा 6 आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता। मागचा बेल्ट आहे 4.5, ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता आणि बॅकचा नेक आहे 9.5 इंच। स्लीवची ड्राफ्टिंग मी तुम्हाला कपड्यावर डायरेक्टली दाखवणार आहे। जेव्हाही आपण डीप नेक शिवत असतो तेव्हा आपल्याला शोल्डर मायनस करावं लागते। शोल्डर मायनस केलं नाही तर शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स येतात, आर्महोल मध्ये क्रीज येते, नेक आपला लूज होते, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात। तर सगळ्यात पहिले आपण मायनस शोल्डर करून घेऊ। करायचं त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, तो चार्ट आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता। प्लस रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, तर मी हा चार्ट घेतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला रेडी शोल्डरनुसार आपल्याला नेक मायनस करायचा असतो। तर मी तुम्हाला जसं आपल्या इथे नेकचे पॅटर्न येणार आणि रेडी शोल्डर त्यानुसार मी तुम्हाला सांगणार। जर तुम्हाला हे चार्ट हवे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला हे चार्टचे फोटो शेअर करेन। जेव्हा आपल्याला मायनस शोल्डर करायचं असते तर तेव्हा आपल्याला 3 मेजरमेंट आपल्याजवळ असणे गरजेचे आहे। पहिला आहे रेडी शोल्डर, नेकचा शेप आणि नेकचा डीप। रेडी शोल्डर किती आहे आपलं 2.5 इंच, तर आपण इथे लिहून घेऊ 2.5 इंच। फ्रंटचा आणि बॅकचा रेडी शोल्डर सेमच राहते। त्यानंतर नेकचा शेप हा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता। आता आपल्याकडे नेक स्क्वेअर आहे, राऊंड नेक आहे, स्वीट हार्ट नेक, लीफ नेक किंवा वी नेक, याच्या व्यतिरिक्त जो तुम्हाला पॅटर्न हवा आहे तो तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता। आपला इथे नेक आहे लीफ नेक, ठीक आहे, तर इथे मी ड्रॉ करून घेते। बॅक साइडला पण आपला लीफ नेक आहे, ते ड्रॉ करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला नेकचा डीप किती आहे ते बघायचं आहे। तर फ्रंटचा नेकचा डीप किती आहे 6 इंच, तर आपल्याला इथे नेकचा डीप दिलेला आहे। तर तुम्हाला तुमचा नेकचा जो फ्रंटचा जो डीप आहे तो कोणत्या लाईन मध्ये जाते तुम्हाला पहिले चेक करायचा आहे। तर माझा नेकचा डीप हा फर्स्ट लाईन मध्ये जाते। त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की तुमचा जो नेकचा शेप आहे तो कोणत्या लाईन मध्ये जाते, जो खालच्या लाईन मध्ये आपल्याला इथे चेक करायचा आहे। तर आपला कोणता आहे लीफ नेक, तर आपल्याला यानुसार इथे काय करायचं आहे मॅच करायचं आहे। तर आपल्याला इथे मायनस किती होते 1.5 इंच, तर आपल्याला सॉरी इथे लिहून घेऊ आपण पहिले। इथे किती होते 1.5 इंच मायनस 1.5 इंच। सेम आपल्याला बॅक साइडला पण चेक करायचं आहे। नेकचा डीप किती आहे आपला 9.5 इंच, जे आपला फोर्थ लाईन मध्ये जाते। त्याच्यानंतर आपला बॅकचा जो शेप आहे तो कोणता आहे लीफ नेक, इथे आपण असं चेक करून घेऊ। तर हा इथे मॅच होते, तर आपला बॅक मध्ये किती मायनस होत आहे 3 इंच। तर अशा पद्धतीने आपण शोल्डर मायनस करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या नेकच्या पॅटर्न नुसार, तुमच्या रेडी शोल्डर नुसार तुम्हाला इथे मायनस करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले। तर आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ। बॅक साइडची ड्राफ्टिंग करत आहे। आता आपल्याला लेंथची मार्किंग करायची आहे। जरी आपण बॅक साइडचं ड्राफ्टिंग करत असेल तरी सुद्धा आपल्याला लेंथ हे फ्रंटचीच टाकायची आहे। फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची, म्हणजे आपण 16.5 इंचावर मार्किंग करणार आहे। तुमची फ्रंटची जी लेंथ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे। खालून एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ आपण इथे। आता आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे। आपलं फुल शोल्डर
चेक करायचं आहे. तुमचं जेही फुल शोल्डर असेल त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे. इथे फुल शोल्डर किती आहे? 14.5 इंच. 14.5 इंचाचे आपण हाफ केले, किती आले? 7.25. आपण इथे 7.25 वर इथे मार्किंग करून घेऊ. आणि आपण जेव्हा डीप नेक शिवत असतो तेव्हा आपल्याला कंपल्सरी इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी आहे. आणि गळा रुंदीकडून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. डाऊन आणि जे 2.5 इंच आपण मार्किंग केलेली आहे त्याला दोन्ही लाईनला आपण क्रॉसमध्ये इथे जॉईन करून घेऊ. आर्महोलची मार्किंग करायची आहे. तर आर्महोलची मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे चार्ट आहे. कारण खूप जणांना कन्फ्यूज होते की आपल्याला आर्महोल किती घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही ड्राफ्टिंग करणार तर तुम्ही एकदम परफेक्ट मार्किंग आहे. तुमचा आर्महोलचा जो शेप आहे तो एकदम प्रॉपर येणार. डीप नेक आर्महोल फॉर्म्युला, ठीक आहे. आपल्या चेस्टनुसार आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला चेक करायचं आहे की आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये जाते, ठीक आहे. तर आपल्याला चेक करायचं फर्स्ट लाईनमध्ये जाते, सेकंड लाईनमध्ये या थर्ड लाईनमध्ये जाते. तर इथे आपली चेस्टची साईज किती आहे? 34 इंच, जी आपली सेकंड लाईनमध्ये जाते. तर आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? हा, चेस्ट डिवायडेड 6 प्लस हाफ इंच. तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते कसा यूज करायचा आहे. चेस्ट आहे आपली 34 इंच, त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 6नी, की त्याला 5.66. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे हाफ इंच, की त्याला 6.16. तर आपल्याला 6.16 वर मार्किंग करायची आहे. इथे जे आपण डाऊन गेलेलं आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि 6 वर एक लाईन इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. इथून एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ आपण. मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. तर आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे. जेव्हा आपण बॅक पार्ट शिवत असतो तेव्हा आपल्याला लुझिंग ऍड करावी लागते. आणि लुझिंग ही आपल्याला बॅक साईडचा जो आपला बेल्ट असतो त्याच्यानुसार आपल्याला लुझिंग ऍड करावी लागते, ठीक आहे. बॅक साईड तर मी तुम्हाला चार्ट दाखवते, त्यानुसार आपण इथे लुझिंग ऍड करणार आहे. ब्लाउज बॅक पार्ट लुझिंग चार्ट. इथे आपल्याला बघा बेल्टचं साईज दिलेली आहे आणि त्यानुसार आपण किती लुझिंग ऍड करायची की मायनस करायचं हे आपल्याला इथे ठरवायचं आहे. आपला बॅक साईडचा बेल्ट आहे 4.5 इंच, जो आपला सेकंड लाईन मध्ये जाते. तर आपला फॉर्म्युला काय? चेस्ट डिवायडेड 4. इथे आपल्याला लुझिंग ऍड पण करायची नाही आणि मायनस सुद्धा करायचं नाहीये. चेक करायचं आहे की बॅकचा तुमचा बेल्ट कोणत्या लाईन मध्ये जाते आणि त्यानुसार तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आपलं जर सेकंड लाईन मध्ये जाते तर आपल्याला चेस्ट डिवायडेड काय करायचं आहे? 4. आपली चेस्ट किती आहे? 34 इंच आणि त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 4नी, की त्याला 8.5. तर आपण 8.5 वर मार्किंग करू. तुम्ही तुमच्या बॅक साईडच्या बेल्टनुसार फॉर्म्युला यूज करा आणि त्यानुसार तुम्ही मार्किंग करा. इथे आपण 8.5 इंचावर इथे मार्किंग केली आणि 2 इंच आपण मार्जिनसाठी. तुम्ही 1.5 इंच सुद्धा मार्जिन इथे देऊ शकता. आता आपल्याला कमरेची मार्किंग करायची आहे. कमरेचा चौथा हिस्सा म्हणजे 27/4, 6.75. तर इथे आपण 6.75 वर इथे मार्किंग करून घेऊ आणि 2 इंच मार्जिनसाठी. जर तुम्हाला बॅक साईडला डाट द्यायचा असेल तर तुम्ही 1 इंच इथे प्लस करू शकता, पण बॅक साईडला डाट देण्याची गरज नसते. या पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाउज शिवून बघा. ब्लाउज खूप सुंदर बसते. आणि हे दोन्ही लाईन आपण इथे जॉईन करून घेऊ. शोल्डरची मार्किंग करणार आहे. तर आपण जे मायनस शोल्डर केलं होतं आपण ते चेक करूया. मग आपण बॅक साईडची ड्राफ्टिंग करतायत. आपल्या बॅक साईड मध्ये मायनस शोल्डर किती झालं होतं? 3 इंच. तर ते कशा पद्धतीने मायनस करायचं ते सांगते मी. आपलं फुल शोल्डर घ्यायचं आहे. आपलं फुल शोल्डर किती आहे? 14.5 इंच. त्याच्यातून आपल्याला 3 इंच मायनस करायचं आहे. 1, 2, 3. किती आलं? 11.5 इंच. आणि 11.5 इंचाचे आपल्याला अर्धे करायचे आहे. तर 5.75 वर आपल्याला मार्किंग करायची आहे. 75 वर आपण मार्किंग करून घेऊ. सेम मार्किंग आपल्याला चेस्ट लाईन वर पण करायची आहे 5.75 वर. या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. दोन्ही मार्किंगला आपण जॉईन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याचं सेंटर घेऊ आणि सेंटरवर एक मार्किंग करून घेऊ.
आता आपल्याला क्रॉस मार्किंग करायची आहे, तर क्रॉस मार्किंग ही आपल्याला साईज नुसार करावी लागते. आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. आपल्या चेस्टच्या अकॉर्डिंग आपल्याला इथे क्रॉस जायचा आहे. आता फ्रंट पार्ट जर आपण ड्राफ्टिंग करत असेल तर फ्रंट पार्टचा आपल्याला चार्ट बघायचा आहे आणि बॅक पार्टची ड्राफ्टिंग करत असेल तर आपण बॅक पार्टचा चार्ट बघणार आहे. तर चेस्ट किती आहे आपली 34 इंच, जी आपली सेकंड लाईन मध्ये जाते. आणि आपण बॅक पार्ट इथं ड्राफ्टिंग करत आहे तर आपण किती इंच इथं क्रॉस जाणार आहे, 1 इंच क्रॉस जाणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या साईज नुसार इथे क्रॉस जायचा आहे. तुमची चेस्ट ही फर्स्ट लाईन मध्ये असेल तुम्हाला इथे 0.75 वर मार्किंग करायची आहे. सेकंड मध्ये येत असेल तर 1 इंचावर करायचं आहे. आणि 40 प्लसच्या वर असेल तुमची चेस्ट तर तुम्हाला 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. क्रॉस मार्किंग इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे असा क्रॉस मध्ये आणि इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता या मार्किंगला आपण लक्षात ठेवून इथे आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. जर तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा इथे शेप ड्रॉ करू शकता. इथपर्यंत झालं. आता इथे जेवढा गॅप आहे सेम आपल्याला इथे तेवढी मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपण गॅप चेक करून घेऊ किती आहे. 1/2 इंचवर एक लाईन, सेम आपल्याला इथे 1/2 इंचवर एक लाईनवर इथे मार्किंग करायची आहे. आणि हे दोन्ही लाईन आपल्याला स्ट्रेट जॉईन करून घ्यायच्या. त्या लाईन पासून आपल्याला परत 1/2 इंच खाली काय करायचं आहे, डाऊन जायचं आहे. आणि हे लाईन सरळ इथून आखून घ्यायची. 1/2 इंच काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे. तर ते का बरं केलं आहे मी तुम्हाला सांगते. आपला हा जो नेक असतो की नाही, जेव्हा आपण डीप नेक शिवत असतो तर इथे लूज होते. आणि जेव्हा शोल्डर मधून काय होतं आपलं इथून शोल्डर मधून असं उंच दिसते. हा भाग जो असतो ना उंच दिसते. तर आपण हा अगोदरच मायनस केलं तर इथे आपल्याला उंच येणार नाही किंवा गळा हा सुद्धा आपला काय होणार नाही, लूज होणार नाही. त्याच्यामुळे आपण इथे बॅक साईडला पहिलेच आपण 1/2 इंच काय करतो, मायनस करतो. आपलं रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून त्यावर मार्किंग करूया. आपली इथपर्यंत ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे. नेकचा शेप आणि बॅकची जी लेंथ आहे आपण फ्रंट पार्टची जेव्हा ड्राफ्टिंग कंप्लीट करू त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करूया. फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहे सगळ्यात पहिले आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथे आपण फ्रंट पार्ट लिहून घेऊ. सगळ्यात पहिले आपण शोल्डरची मार्किंग करणार आहे. आपलं फुल शोल्डर किती आहे, 14.5 इंच. त्याचे आपल्याला हाफ करायचे आहे. 14.5चे हाफ होते 7.25. या साईडला आपण 7.25 वर इथे मार्किंग करून घेऊ. आपण डीप नेक शिवत आहोत म्हणून इथून खाली किती करायचं आहे, डाऊन जायचं आहे 1 इंच. आणि गळ्या रुंदीजवळ आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. ही मार्किंग आपली कंपल्सरी आहे सगळ्याच साईजसाठी. ह्या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे क्रॉसमध्ये जॉईन करून घेऊ. आता आपल्याला मुंडाखोलीची मार्किंग करायची आहे. तर आपल्या मुंडाखोली किती डाऊन जायचं ते आपल्याला फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे मुंडाखोलीची मार्किंग करणार आहे. डीप नेक आर्महोलचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची चेस्ट ही कोणत्या लाईनमध्ये जाते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यानुसार आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर फर्स्ट लाईनमध्ये जात असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सेकंड लाईनमध्ये जात असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि थर्ड लाईनमध्ये जात असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आपली इथे चेस्ट आहे 34 इंच, जी आपण सेकंड लाईनमध्ये जात आहे. तर आपण फॉर्म्युला यूज करू. चेस्ट आहे आपली 34 इंच, आपल्याला डिवाइड करायचं आहे 6 इंच, 5.66. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 1/2 इंच, तिथे 6.16 इंच. तिथून आपण डाऊन गेलेलं आहे. तिथे आपला मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे. 6.16 वर मार्किंग करायचे आहे, म्हणजे 6 वर एक लाईन. इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. ही आपल्याला चेस्ट लाईन मिळालेली आहे. आता आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे. जसं बॅक साईडला आपण लुझिंग ॲड केली आहे तसंच आपल्याला फ्रंट साईड मध्ये सुद्धा आपल्याला लुझिंग ॲड करायची आहे. तर फ्रंट साईडमध्ये आपल्याला कंपल्सरी 2.5 इंच किंवा 3 इंच लुझिंग ॲड करायची असते. आता 2.5 इंच कधी करणार, जेव्हा तुम्हाला सिवलेस ब्लाऊज शिवायचा असेल आणि ब्लाऊज हा एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये हवा असेल तर तुम्ही 2.5 इंच प्लस करू शकता. आणि 3 इंच जर तुम्हाला ब्लाऊज हा लूज
हवा असेल, थोडा हलकासा लूज हवा असेल किंवा तुम्हाला स्लीव्ज अटॅच करायची असेल तर तुम्ही 3 इंच इथे लुझिंग ॲड करा. तर मी इथे स्लीव अटॅच करणार आहे म्हणून मी इथे 3 इंच लुझिंग ॲड करत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 34 प्लस 3 इंच किती आले, 37 इंच. त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4ने, डिवाइड 4, 9.25. तर आपल्याला 9.25 वर इथे मार्किंग करायची आहे. आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी. आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी आपण जे मायनस शोल्डर केलं होतं ते आपल्याला पहिले मायनस करायचं आहे. फ्रंटमध्ये आपलं मायनस शोल्डर किती आहे, 1.5 इंच. फ्रंटमध्ये आपले मायनस शोल्डर किती आहे, 1.5 इंच. आपलं फुल जे शोल्डर आहे त्याच्यामधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे. फुल शोल्डर किती आहे, 14.5 इंच. त्याच्यामधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचा आहे. 1 आणि हे 1.5 किती आलं, 13 इंच. तर 13चे आपल्याला अर्धे करायचे आहे, 6.5 इंच. तर आपल्याला 6.5 इंचावर इथे मार्किंग करायची आहे. सेम मार्किंग आपल्याला चेस्ट लाईनवर पण करायची आहे 6.5 इंचावर. आणि या दोन्ही मार्किंगला आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि चेस्ट लाईन पर्यंत, आणि त्याचा आपल्याला हाफ करून घ्यायचा आहे. जिथे आपण सेंटर आलेला आहे सेंटर पासून आपल्याला 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करून घेतली. आता आपल्याला क्रॉस जायचं आहे. क्रॉस सुद्धा आपल्याला साईज नुसार जायचं आहे. आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. आपली चेस्ट चेक करायची आहे कोणत्या लाईन मध्ये जाते, त्यानुसार आपल्याला फ्रंट पार्टचा आपल्याला आर्महोल क्रॉस मार्क करायचा. चेस्ट किती आहे, 34 इंच, जी आपली सेकंड लाईन मध्ये जाते. तर आपल्या फ्रंट मध्ये किती क्रॉस जायचं आहे, 1/2 इंच. तर आपण इथून 1/2 इंचावर मार्किंग करू. आता या मार्किंगला लक्षात ठेवून इथून आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करू. इथं आपला आर्महोलचा शेप ड्रॉ करून झालेला आहे. आपला नेक डीप, एपेक्स टू एपेक्स आणि आपली फ्रंटची जी लेंथ आहे आपण त्याची मार्किंग करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे क्रॉस मार्किंग आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि इथे सेंटरवर आपण इथे मार्किंग करून घेऊ. आता या मार्किंग पासून आपल्याला या मार्किंग जवळ आपल्याला टेप ठेवायचा आहे. आपण इथे टेप ठेवून घेऊ. आता आपल्याला इथे 3 मार्किंग करायची आहे, नेकचा डीप, शोल्डर टू एपेक्स आणि फ्रंटची लेंथ. फ्रंटचा नेक किती आहे, 6 इंच. ते 6 इंचावर आपण मार्किंग केली आहे. सेकंड आपलं शोल्डर टू एपेक्स किती आहे, 10 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे, प्लस करून आपल्याला मार्किंग करायची आहे. इथे 10.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचा आहे. जेव्हा आपण डीप नेक शिवत असतो तेव्हा इथे आपल्याला 1.5 इंच प्लस करायचा आहे. तर इथे मी 17वर मार्किंग करून घेते. इथून आपल्याला नेक डीप जेवढा आहे तेवढा इथे मार्किंग करायचं आहे. शोल्डर टू एपेक्स मध्ये आपल्याला हाफ इंच प्लस करायचं आहे आणि शोल्डर टू आपली जे फ्रंटची जी लेंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. सगळ्या लाईनला आपण इथे स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथे जेवढा गॅप आहे सेम आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. इथे गॅप आपण चेक करून घेऊ. 0.75 वर एक लाईन आहे, तर सेम आपल्याला इथे 0.75 वर एक लाईनवर इथे मार्किंग करून घेऊ आणि इथून आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची. आपला रेडी शोल्डर किती आहे, 2.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करायचं आहे आणि इथे मार्किंग करू 3.5 इंचावर. आणि इथून आपल्याला 1/2 इंच काय करायचं आहे, डाऊन जायचं आहे. जे आपण इथं डाऊन केलं तिथून आपल्याला हे जे आपलं रेडी शोल्डर मिळालेलं आहे तिथे आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आता आपण इथे चेक करूया आपला गळारुंदी किती मिळालेली आहे. आपल्या गळारुंदी मिळाली आहे 2.75. तर सेम आपण इथे 2.75 वर मार्किंग करू शकता किंवा तुम्ही इथे अर्धा इंच सुद्धा इथे प्लस, जर ब्रॉड हवा असेल गळा तर तुम्ही इथे एक्स्ट्रा अर्धा इंच सुद्धा इथे वाढवू शकता. मी इथे 2.75 वरच मार्किंग करत आहे आणि हे 2 लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ.
आता तुम्हाला इथे नेकचा शेप ड्रॉ करायचा आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जो शेप तुम्ही डिसाईड केलेला आहे तो तुम्हाला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे नेकचा शेप ड्रॉ करून झालेला आहे. तर आपला एपेक्स टू एपेक्स किती आहे? 7 इंच. त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे 3.5 इंच. तर 3.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला किती 3.5 इंच आणि इथे आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे? मायनस करायचं. म्हणजे इथे 3 इंचावर आपण मार्किंग करू. इथे किती 3.5 इंच आहे आणि इथे आपण हाफ इंच मायनस करून 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला डाट किती घ्यायचा आहे? आता 1 टक्स आपण ब्लाऊज शिवत आहे तर आपल्याला डाट घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण आपल्या साईजनुसार घेणार आहे. आपली चेस्ट आपल्याला चेक करायची कोणत्या लाईनमध्ये जाते, जी आपली फर्स्ट लाईनमध्ये जाते. ठीक आहे, आपली चेस्ट आहे ना 34 इंचाची आपली फर्स्ट लाईनमध्ये जाते. तर आपल्याला वेस्टमध्ये डाट किती घ्यायचा आहे? 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या साईजनुसार मला डाट घ्यायचा आहे इथे. तर मी इथे 2.5 इंचाचा डाट घेत आहे. आपण ही जी मार्किंग केली होती तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. तिथून आपण 2.5 इंचावर समोर इकडे मार्क अर्धा इंच कंपल्सरी स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथून ही कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी. आपण आता कमरेचं माप टाकूया. कमर आहे 27 इंच. डिवाइड करायचं आपल्याला 4 नी. किती आलं? 6.75. आपण डाट घेतला आहे 2.5 इंचाचा, तो आपण इथे प्लस करू. तर 9.25. इथे आपल्याला 9.25 वर इथे मार्किंग करायची आहे. आणि इथून 2 इंच आपल्याला मार्जिन. या दोन्ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहे. हे जे मार्किंग आहे ही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे. आणि या पॉइंटला लक्षात ठेवून आपल्याला इथे पण इथे क्रॉस लाईन इथे आखून घ्यायची आहे. इथे आपण आता प्रिन्स कटचा शेप आपल्याला ड्रॉ करायचा. त्याच्यासाठी आपल्याला काही मार्किंग करावी लागते. इथे आपल्याला मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे काय करायचं आहे? एपेक्स पॉइंट आणि आपली जी कमर आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. सेम आपल्याला अपेक्स पॉइंट आणि जे सेंटर मिळालेलं आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. आणि हे जे सेंटर आहे तिथून आणि कमर या दोन्हीचं पण आपल्याला इथे सेंटर घेऊन घ्यायचं आहे. हे 3 मार्किंग आपल्याला इथे मिळालेली आहे. आता आपली जी फर्स्ट मार्किंग आहे खालच्या बाजूला तिथून आपल्याला अर्धा इंच काय करायचं? बाहेरच्या साईडला इथे मार्किंग करायचं आहे. मेजरिंग टेप आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. कोणतीही एक लाईन आपल्याला या लाईनशी मॅच करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि हाफ इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला पाव इंचावर मार्किंग करायची आहे सेकंड लाईनवर. टेप हा आपला क्रॉस जशी लाईन जाते त्यानुसार आपल्याला इथे क्रॉस ठेवायचा आहे. वरती आपल्याला मार्किंग करायची नाही आहे. या 2 मार्किंगला लक्षात ठेवून आपण इथे शेप ड्रॉ करून घेऊ. या डॉट पासून आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ आणि खाली स्ट्रेट मध्ये आपल्याला इथे आता इथे आपण हलकासा एक लाईन आतमध्ये असा शेप आपण ड्रॉ करून घेऊ. जिथे आपल्याला पॉइंट तयार झालेला आहे तिथे आपण मायनस करून घेऊ. बघा इथे पॉइंट तयार आहे. इथे हलकासा आपण मायनस करून इथे शेप देऊन घेऊ. आपल्याला इथे चेक करायचं आहे 6.5 इंच. सेम आपल्याला या साईडला पण चेक करायचं आहे. 6.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. अशा पद्धतीचा शेप जात आहे त्यानुसार इथे आपल्याला टेपला हे करायचं आहे. इथे आपल्याला 6.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅप चेक करायचा किती? हाफ इंच. तर जेव्हा आपण 2.5 इंचाचा डाट घेतो तेव्हा आपल्याला इथे गॅप नाही का हाफ इंचच मिळत असते. जेव्हा आपण 3 इंचाचा गॅप घेतो तेव्हा आपल्याला इथे हाफ इंचवर एक लाईन असा गॅप मिळते. आणि जेव्हा आपण 3.5 इंचाचा डाट घेतो तेव्हा आपल्याला इथे पाऊण इंचाचा गॅप मिळत असते. आता इथे जेवढा गॅप आहे सेम आपल्याला इथेच आपण इथे मार्किंग करून घेऊ हाफ इंचावर वर. आर्महोल पासून सुद्धा आपल्याला खाली हाफ इंचावर मार्किंग करायची आहे. आपल्या इथे जेवढा गॅप आहे तेवढाच गॅप आपण इथे मार्किंग करायची आहे. इथे जेवढा गॅप सेम आपल्याला इथे पण खालच्या बाजूला तेवढाच गॅपवर मार्किंग करायची आहे. आणि या साईडला आपल्याला 1 इंच म्हणजे इथे जेवढा गॅप आला त्याचा आपल्याला डबल करायचं आहे. म्हणजे 1 इंचावर इथे आपल्याला मार्किंग करायची आहे. या सगळ्या मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे आर्महोलचा डाट घ्यायचा आहे. आपण 1 टक्स ब्लाऊज जरी शिवत असलो तरी आपल्याला इथे आर्महोलचा डाट घ्यायचा आहे.
हा डाट आपण मायनस करणार आहोत. आपल्या मेन फॅब्रिकवर या अस्तरवर हा डाट दिसणार नाही. तर ते कशा पद्धतीने आपल्याला करायचं ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर आपण सगळ्यात पहिले आधी इथे डाट घेऊ. आपण इथे 2.5 इंचाचा डाट घेतलेला आहे. तर 2.5चे अर्धे किती ते 1.25 इंच. तर इथे जी आपली चेस्ट लाईन आहे तिथे आपल्याला मेजर टेप ठेवायचा अशा पद्धतीने आणि आर्मोलचा शेप जिथे जात आहे तिथे आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि 1.25 इंचाचा आपल्याला काय करायचं आणखी अर्ध करायचं आहे. इथेला हाफ इंचवर एक लाईन. इथे जी आपली मार्किंग आली आहे तिथे मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हाफ इंचवर एक लाईन इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. ही मार्किंगला आपल्याला इथे अपेक्स पॉइंटला जॉईन करायचं आहे. खालून हाफ इंचच्या डिस्टन्सनीच आपण इथून चेक करणार आहे 1.25 इंच. ठीक आहे. कुठे येते इथे मार्किंग करून घेऊ आपण 1.25 इंचावर आणि या लाईनला अपेक्स पॉइंट पासून आपण जॉईन करून घेऊ. ही लाईन थोडीशी बाहेर पर्यंत आपल्याला घेऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आपल्याला चेक करायचं आहे हे जे लाईन आहे ती किती इंचाची आहे 6.25. तर सेम ही लाईन आपल्याला 6.25 वर इथे मार्किंग करायची आहे. इथपर्यंत झालं. त्यानंतर आता हा आपला शेप काय बाहेर झालेला तर इथं आपल्याला आर्मोलचा नवीन शेप ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी काय करा आपण जी ही लाईन ठेवलेली आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने स्केल ठेवायची आहे. ही स्केल तुमची जशी जात असेल त्यानुसार तुम्हाला स्केल ठेवायची आहे. या लाईनला मॅच करायचं. ही लाईन जशी तुमची जात आहे त्यानुसार तुम्हाला मॅच करायचं आहे. या लाईनला तुम्हाला लक्षात ठेवून आणि इथून स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. या लाईनला आपल्याला इथे मॅच करायचं आहे. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे मॅच करायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आपण फ्रंट पार्ट मध्ये आर्मोल क्रॉस आपण 1.25 इंच गेलो तर सेम इथे पण आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे आणि या दोन्ही मार्किंगला बघून आपल्याला इथे आर्मोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. मी इथे आर्मोलचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे. इथपर्यंत आपलं सगळं झालेलं आहे. आता काय करणार आहे आपण हे जे आर्मोल आहे आपल्याला मायनस करायचं आहे कारण की आपल्या मेन फॅब्रिकवर हा आर्मोल आपल्याला डाट घ्यायचा नाही आहे. हा जर डाट आपण घेणार नाही तर आपल्या आर्मोलमध्ये काय होणार कपडा जमा होणार. व्यवस्थित आपले जे शेप आहे तो प्रॉपर शेप येणार नाही. म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे मायनस करून घ्यायचं आहे. हे बघा ही जी लाईन आहे या लाईनवर आपल्याला मॅच करायची आहे. पद्धतीने आपल्याला या लाईनवर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. इथे आपण स्टॅपलर करून घेऊ जेणेकरून हे निघणार नाही. आता बघा इथे आपला जो आर्मोलचा नवीन शेप आहे तो व्यवस्थित आलेला आहे. थोडासा इथे आपल्याला काय करायचं आहे मायनस व्यवस्थित शेप ड्रॉ करून घ्यायचा जर खालीवर झालेला असेल तर. ठीक आहे. आणि हा शेप आपण काय करून घेऊ आता कट करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे आर्मोल मायनस झालेला आहे. ठीक आहे. आपला हा फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग इथे कंप्लीट झाली. आपण आता बॅक पार्टची ड्राफ्टिंग आपली बाकी होती ते आपण करूया. आता आपल्याला बॅक साईडला काय करायचं आहे नेकचा शेप ड्रॉ करायचा आहे आणि हे दोन्ही जे आपले मॅच करायचे आहे. जेव्हा आपण मॅच करत असतो जेव्हा आपले दोन्ही नेक हे डीप असतात तेव्हा आपल्याला वरच्या बाजूनी एक लाईन आपल्याला खाली जायचं असते आणि एक लाईन आपल्याला खालच्या बाजूला जायचं आहे आणि या इथून आपल्याला हे बरोबर अशा पद्धतीने ते सेट मॅच करायचं आहे. ठीक आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम लाईन आखून घ्यायची आहे. आता याचं आपलं फ्रंट पार्टचं काम आपलं झालेलं आहे. आता आपल्याला गॅप चेक करू आपण 1/2 इंच. सेम आपल्याला या साईडला पण 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि दोन्ही लाईन आपल्याला इथे स्ट्रेट आखून घ्यायची आहे. आपण इथे लेंथ चेक करून घेऊ एकदा. आपली बॅकची लेंथ किती आहे 14 इंच. आपल्याला इथे मिळत किती आहे 1/2 इंच एक्स्ट्रा मिळत आहे. तर ते आपल्या शिलाई मार्जिन मध्ये जाणार आणि आपल्याला प्रॉपर असं बॅकची लेंथ सुद्धा इथे मिळणार. ठीक आहे. आता आपण इथे काय करू बॅक साईडला आपला जो बेल्ट आहे तो किती आहे 4.5 इंचाचा. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 5.5 इंचावर मार्किंग करू.
हे 2.25 इंच सेम आपण खाली 2.25 इंचावरही मार्किंग करू शकतो किंवा 2.5 इंचावरही आपण इथे मार्किंग करू शकतो. आणि अशा पद्धतीने इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि इथे आपला बॅक साइडला जो तुमचा नेकचा शेप असेल तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. इथे वी लीफ नेकचा शेप आहे तो मी इथे ड्रॉ करून घेते. तुमचा जोही शेप असेल तो इथे तुम्ही ड्रॉ करून घ्या आणि आपण आता कटिंग करून घेऊ. आपला फ्रंट पार्ट आहे आणि हे बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता या साईडला आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा कपड्यावर घ्यायचा आहे मार्जिनसाठी. आणि आपण आय हुकची पट्टी ही फ्रंट मध्ये असल्यामुळे आपण फ्रंट मध्ये पण 1/2 इंच काय करणार आहे एक्स्ट्रा घेणार आहे. सगळीकडे आपलं मार्जिन ऍड आहे. बॅक साइड मध्ये पण आपली मार्जिन ऍड आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त फ्रंट पार्ट मध्ये डार्ट मध्ये आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आणि आय हुकच्या पट्टीसाठी आपल्याला 1/2 इंच कपडा जेव्हा आपण 1/2 इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. कशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. इथे आपली 1 टक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण अस्तरवर कशा पद्धतीने पेपर पॅटर्न सेट करणार आहे आणि कटिंग करणार ते तुम्हाला मी दाखवते. इथे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि आपण आता इथे सेट करून घेऊ व्यवस्थित. मी अशा पद्धतीने इथे सेट करून घेतलेला आहे आणि आपण इथे मार्किंग करून घेऊ पहिले. बॅक पार्टची ड्राफ्टिंग इथे कंप्लीट झाली आहे. आता आपण इथे एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि जशी मार्किंग जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपण मार्किंग करून घेतलेला आहे. इथे आपण 1/2 इंच आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि इथे पण आपल्याला शिलाईसाठी कपडा घ्यायचा आहे. तर आपण इथे 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी ऍड करत आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक पार्टची आपण इथे काय केलेली आहे मार्किंग करून घेतलेली आहे. आपण आता हे कट करून घेऊ. इथे बॅक पार्ट आणि इथे आपलं फ्रंट पार्टची मार्किंग करून झालेली आहे. आणि सेम आपण आता हीच मार्किंग आपण मेन फॅब्रिकवर करणार आहे. त्याच्या मी तुम्हाला स्लीवची ड्राफ्टिंग दाखवते. आता आपण पफ स्लीव्हची ड्राफ्टिंग करत आहे. तुम्हाला पफ तुमच्या साईजनुसार तुम्हाला किती कमी जास्त तुम्ही करू शकता. इथून मी 5 इंचाचा पफ घेते. सेम खालच्या बाजूला पण 5 इंच. तर दोन्ही साईडला मी प्लेट्स घेत आहे आणि एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पफ घेऊ शकता. 2 इंच 3 इंच 4 इंच 5 इंच जेवढा तुम्हाला जास्त पफ हवा असेल तितका तुम्ही जास्त घेऊ शकता. इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची वरच्या बाजूला आणि आपण आता लेंथची मार्किंग करू. तर इथे स्लीव्हची लेंथ 7 इंचाची आपण स्लीव्स घेणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईसाठी आणि खाली अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी इथे प्लस करायचा आहे. तर 7 मध्ये आपण 1 इंच प्लस करून 8 इंचावर आपण इथे मार्किंग करून घेऊ. आता आपण रेग्युलर स्लीव फर्मा आणि विदाउट क्रीज स्लीव फर्मा आता इथे यूज करणार आहे. तुम्ही रेग्युलर स्लीव फर्मा आणि विदाउट क्रीज स्लीव फर्मा याची ड्राफ्टिंग चा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो जाऊन तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने करायचं. बेसिक स्लीवची ड्राफ्टिंग तर हीच राहणार. डिझाईन जरी तुम्ही नवीन नवीन क्रिएट करत असाल मेन जे बेसिक आहे आपलं ते हेच राहणार आहे. तर तुम्ही रेग्युलर स्लीव फर्मा पण यूज करू शकता आणि विदाउट क्रीज स्लीव फर्मा पण यूज करू शकता. साईज ही 40च्या प्लस असेल तर तुम्ही रेग्युलर स्लीव फर्माच यूज करा कारण की ते तुम्हाला कम्फर्टेबल राहणार. तर आपण आज इथे विदाउट क्रीज स्लीव फर्मा यूज करणार आहे. ही जे लाईन आपण इथे आखलेली आहे तिथे आपल्याला स्लीव फर्मा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जो आपला प्रॉपर शेप आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. कारण की फर्मा आपण यूज केला तर प्रत्येकवेळी आपला जो शेप आहे तो सेम येणार आणि इथे आपल्याला डाऊन किती जायचं याचं टेन्शन नाही राहणार कारण की डाऊन हे आपल्याला आपल्या साईजनुसार इथे मिळते.
इथपर्यंत ड्राफ्टिंग झाली आहे तुमची. शेप आपल्याला चेक करून घ्यायचा आहे किती आहे. 1/2 इंच आपण सोडलेला आणि शिलाईमध्ये आपला अर्धा इंच जाते, तर आपण इथे पहिले मार्किंग करून घेऊ अर्धा इंचावर. आपण 1/2 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आपण आता ते चेक करू किती आहे. बरोबर हा टेप इथे ठेवायचा आहे आपल्याला आणि जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे चेक करत जायचं आहे. ठीक आहे. 10 इंचावर आपण एक लाईन इथे लिहून घेऊ. बॅक साइड मध्ये 10 इंचावर एक लाईन आपण परत एकदा चेक करून घेऊ. 25 10.25. सेम अशाच पद्धतीने आपण फ्रंट साइडचं पण चेक करून घेऊ. 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंच काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे. आपण चेक करून घेऊ. इथून जसा शेप जात आहे त्यानुसार चेक करायचा आहे. 10 इंच फ्रंट मध्ये किती आहे, 10 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण जर चेक केलं तर तुम्हाला स्लीव्स ही प्रॉपर मिळणार तुम्हाला तुमच्या साईज नुसार. आता सेम आपण इथे पण खालून अर्धा इंच खालच्या बाजूला इथे मार्किंग करून घेऊ. कारण की वर आता हे शिलाई मध्ये जाणार आहे ना, तर अर्धा इथे आपण इथे मार्किंग करून घेऊ. आता आपण चेक करून घेऊ. पहिले बॅक साइडचं चेक करायचं. बॅक साइडचं किती आहे, 10.25. 10.25 वर इथे मार्किंग केली आणि फ्रंटचं किती आहे, 10. आपण इथे 10 वर मार्किंग करून घेतली. ठीक आहे. खूप जास्त डिफरन्स नाही आलेला आहे. जर तुमचा डिफरन्स हा अर्धा इंच, 1 इंच या 1.5 इंच येत असेल तर तुम्हाला त्या दोन्ही मार्किंगचं काय करायचं आहे, सेंटर घ्यायचं आहे. तर ही आपली मार्किंग इथे फायनल राहणार. या मार्किंग पासून आपल्याला 2 इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की आपली शिलाई मार्जिन याच्यामध्ये ऍड आहे म्हणून. इथपर्यंत झालं सगळ्यांचं. आता दंडघेर किती आहे, 11 इंच. 11ची आपल्याला हाफ करायची आहे. 5.5 इंच. 5.5 इंचावर आपण इथे मार्किंग करून घेऊ आणि 2 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन. दोन्ही लाईन आपण स्ट्रेट आखून घेऊ. इथे इथपर्यंत आपली मार्किंग झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. इथे आपण कट करून घेऊ. सेम वरच्या बाजूला पण आपण इथे कट करायचे आहे. कटिंग करून झालेली आहे. मी मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेते. फ्रंट पार्ट पण इथे कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकवर. फॅब्रिक अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. बॅक साइड बॅक पार्ट पण आपण इथे कट करून घेतलेला आहे. इथे आपली 1 टक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग झालेली आहे. मी पफ स्लीव्हची आपण ड्राफ्टिंग केलेली आहे आणि मेन फॅब्रिकवर कशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्न ठेवून कट करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, टॉप आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा, प्लेट्स कशा घ्यायच्या आहे, हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा असेल ते नक्की मला इथे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.